7th वर्ग गाईस. तिकडे शिवाजी महाराजांची फोटो आठवण करते ना. नॉस्टॅल्जिया कसं वाटते सर्व काही इथे बघा. गाईज हा जो तुम्ही बघताय तो आहे आमच्या गावचा क्लीन आणि ब्युटिफुल रेल्वे स्टेशन. तर चला आता जाऊया पुढे. हा मस्त. जा जा सरळ जा जोरात जा. हा आज सॉरी धक्का नको देऊ. जा दे देऊ दे. नको अरे आरामात. हॅलो थांब थांब तर मग असा दिला नंतर. अरे तुझा झाल्यावर बघू किती करते. जरा धक्का दे तिला. दे दे जरा धक्का दे. अरे धाक विहीर दाखवते आणि ती विहीर किती डीप आहे ना ती फक्त पहा. ओके ही किती मोठी आहे म्हणजे माझा हात बघा एवढूसा आहे फक्त या एवढूशा पाठमध्येच. ही बघा मी असं म्हणजे वाकूसुद्धा नाही शकत. ही एवढी मोठी विहीर आहे. हॅलो किती खोल म्हणजे ही. आणि ही आताची विहीर नाही आहे खूप वर्ष आधीची विहीर आहे. म्हणजे कसं बांधकाम केलं असेल बघा एवढं स्ट्रॉंग विहीर आहे ना. आता मी माझ्या मम्मीला विचारलं तर माझी मम्मी जेव्हा स्कूलमध्ये होती ना तेव्हा इकडे विहिरीत यायची ती. दिस इज व्हेरी ब्युटिफुल. मम्मी कबड्डी खेळायची. इथे त्यांचा स्टाफ रूम होता. काय दिसते माहीत ना. परत उपटा चालू झाले. अरे ठेव मम्मी. हा कुठल्या अँगलनी मोगऱ्याचं झाड दिसते तर. मोगरेच आहे अरे या मला झाडांची काय गावाला जाऊन एवढी मोगऱ्याच्या झाड्या. काय तिला बोलतात प्रयोगशाला. प्रयोगशाला सायन्स वर्ग. सायन्स म्हणजे प्रॅक्टिकल तुम्ही बोलतात ना जे सॉरी क्लासरूम. अच्छा सायन्स लॅबोरेटरी बोलतात. लॅब 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 आहे ती. नवीन बांधला नंतर तो बांधला. हा बघ गोलाफेक. याला गोलाफेक बोलतात. बघा किती सुंदर झाड आहे. कुठला झाड किती सुंदर आहे. बघा ही आहे मम्मीची स्कूल आमच्या. मम्मी सांगते. हा बघ हा माझा पहिला वर्ग 5वीचा वर्ग. तू स्कूलमध्ये होती तर किती टाइम झाला म्हणजे आता किती टाइम झालाय. मग स्कूलला 2000ला मी पहिली 10th ची एक्झाम दिली. मग त्याच्या पहिल्याचे वर्ष पकडतो 10 इयर पाहिजे. मला सांगेल की कोणचा वर्ग कोणता होता. 5th स्टँडर्ड. 5th स्टँडर्ड इकडे. हां इकडे आता क्लासरूम दाखवते तुम्हाला. मम्मी आता म्हणजे स्कूल चालत नाही काय. चालत नाही स्कूल. बघ बेंच हे बघा आता ती नवीन भांडी ती नवीन. आणि हे बघा त्यांचे हे विंडोज बघा. वर पण विंडो आहे आणि खाली पण. हा 5वीचा वर्ग. हा 5वीचा. बेंचेस बघा किती सुंदर. नाही हा पण 5वीचा. आपण हा बोलेल 5वीचा. हां 2 वर्गाचा आहे. हां आणि हे डोर बघा किती छोटे आहेत. डोरची साईज सुद्धा. हा 6वीचा वर्ग. 6वीचा वर्ग. आमचा 6वीचा वर्ग. हा 8वीचा वर्ग. तो 9वीचा वर्ग. 6th स्टँडर्ड. ओके चिकून कोण एक्झामला येते वर्ग. हा 7th सेवन. बघा 7th वर्ग आहे. एक क्लास. तिकडे शिवाजी महाराजांची फोटो. आमचा 8वीचा वर्ग होता. हे काय लिहिलंय कार्यालय. कार्यालय. आमचा तो नव्हता पहिला तिकडे होता. हा 8th स्टँडर्ड. हा 8 आहे पण इकडे 9th लिहिलंय. आता लिहिला आमचा 8वीचा होता. समजलं मला. बघा किती छान दिसते सगळं. पण 8वीचा वर्ग. तो 9th सगळा. ओके हे 9th आणि तो 10th क्लास आमचा. अच्छा तो पुढला आहे ना. हे 9th ची 2 क्लास होती. नंतर 10th. अच्छा हा इकडचं खूप खूप जुनं
झाड आहे. आणि इकडे तुम्हाला जे दिसत आहेत नाही, जे बाहेर स्ट्रँड झालेले आहेत व्हाईट कलरचे, ते जर तुम्ही म्हणजे ऑइलमध्ये बॉईल केल्या तर ते केसांना जर तुम्ही लावलात ना तर ते खूप चांगलं असतं केसांसाठी. केस म्हणजे गळत नाही आणि स्ट्रॉंग राहतात. तर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो पालीला बल्लाळेश्वर मंदिर इकडे. आणि तुम्हाला स्टोरी गुगलवरती किंवा यूट्यूबवरती नक्कीच बघायला पाहिजे की बल्लाळेश्वर हा या गणपतीचं नाव का ठेवलं आहे. खूप चांगली स्टोरी आहे, ती नक्कीच बघा. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, इकडे खूप जास्त गर्दी असते जेव्हा कुठलं ओकेजन असतो किंवा गणपती फेस्टिवल असतं. पण यावेळी गर्दी नव्हती आणि मी फर्स्ट टाईम गेले होते आणि मला खूप आवडलं होतं.